नमस्कार. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पोलीस भरतीची जी टेस्ट क्रमांक 2 या टेस्ट क्रमांक 2च्या विश्लेषणाचा भाग बघणार आहोत. टेस्ट क्रमांक 2 मध्ये सुरुवातीचे जे प्रश्न आहेत हे गणित बुद्धिमत्ता या घटकावर होते. तर सर्वप्रथम आपण त्या प्रश्नांची चर्चा करूयात. पहिला प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. FED, IHG, LKJ, ONM, RQP आणि क्वेश्चन मार्क आहे. अर्थात जे प्रश्न तुम्हाला वर्णमालिकेवर विचारले जातात हे प्रश्न सोडवत असताना पहिली गोष्ट लक्षात ठेवा, वर्णमालिका लिहून घ्या. अर्थात पेपरच्या सुरुवातीलाच ती वर्णमालिका तुम्ही लिहून ठेवली तरी काही हरकत नाही, की जेणेकरून एक साधारणपणे 2 ते 3 प्रश्न हे आपल्याला वर्णमालिकेवर विचारले जातात. त्यामुळे पहिल्यांदा वर्णमाला जी आहे म्हणजे इंग्रजी अल्फाबेट जे आहेत ते लिहून ठेवा. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. अर्थात कोणताही प्रश्न असला तरी तुम्ही या पद्धतीने वर्णमाला लिहिली तर त्या प्रश्नाचं उत्तर काढणं तुम्हाला तुलनेने सोपं जातं. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, पहिला आहे DFED. FED म्हणजे थोडक्यात DEF हा जो गट आहे तो रिव्हर्स डायरेक्शनमध्ये घेतला. परत आहे IHG, त्याच्या पुढचा तिघांचा गट आहे तो रिव्हर्स डायरेक्शनमध्ये घेतलाय IHG. परत LKJ रिव्हर्स डायरेक्शनमध्ये घेतलाय. परत लक्षात येईल तुमच्या की ONM रिव्हर्स डायरेक्शनमध्ये घेतलाय. त्याच्यानंतर RQP घेतलाय, म्हणजे साहजिकच त्याच्या पुढचा गट कोणता असणार आहे, UTS. त्यामुळे याचा 4 नंबर ऑप्शन हे त्याचं उत्तर असणार आहे. 4 नंबरचं ऑप्शन हे त्याचं उत्तर असेल. नक्की लक्षात आलंय. पहिल्यांदा वर्णमाला लिहून घ्या. वर्णमाला लिहून घेतल्यानंतर अगदी छोटंसं निरीक्षण तुम्हाला उपयोगाला येईल की ते FED आहे तर ते कसं आहे, DEF, GHI, LKJ फक्त रिव्हर्स डायरेक्शनमध्ये 3-3 अक्षरांचे गट त्यांनी घेतलेले आहेत. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, 4 नंबरचं ऑप्शन UTS असं त्याचं उत्तर असेल. दुसरा प्रश्न आहे, जर Z बरोबर 52, AC बरोबर 8, BG बरोबर 32 तर MAD बरोबर किती. इथे सुद्धा तुम्हाला जी वर्णमाला आहे ही वर्णमाला लिहिणं गरजेचं आहे, जशी मगाशी आपण लिहिलेली होती. त्यामुळे म्हणून मी सांगितलं की सुरुवातीला जर तुम्ही वर्णमाला लिहून ठेवली असेल तर तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होतो. नाही म्हटलं तर 2 ते 3 प्रश्न वर्णमालेवर आधारित विचारले जातात आणि त्यामुळे ते प्रश्न सोडवताना आपण जर वर्णमाला अगोदरच लिहून ठेवली असेल तर त्याचा निश्चित आपल्याला उपयोग होतो. वर्णमाला लिहित असताना आत्ता मी ज्या क्रमाने लिहितोय त्या क्रमाने लिहिणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे तो वर्णांचा जो क्रम आहे 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 हा क्रम सुद्धा लिहिलात तर आणखी सोपं जाईल की ज्या ठिकाणी अशा स्वरूपाची उदाहरणं येतील. आता याच्यामध्ये त्यांनी झेडला 52 म्हटलंय. झेडला 52 म्हटलंय याचा अर्थ साहजिकच काय होतोय की त्या ठिकाणी झेडची दुप्पट घेतली. त्यानंतर A आणि C ला 8 म्हटलेलं आहे. A आणि C ला 8 म्हटलेलं आहे. A आणि C चा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की जर आपण A अधिक C चे वर्णानुक्रम बद्दल बघितले तर 1 अधिक 2 इथे पहिलं झेडचं तुमच्या लक्षात आलं. झेड बरोबर 26 आहे. 26ला 2 नी गुणलं आणि 52 घेतलं. A अधिक C बरोबर 1 अधिक 3 येईल. 1 अधिक 3 बरोबर 4. 4ला 2 नी गुणलं आणि 8 ची दुप्पट घेतली. पुढे आहे BEG. आता B जो आहे तो दुसऱ्या क्रमांकाला आहे. जो पुढे तुमचा E आहे तो 5व्या क्रमांकाला आहे आणि G आहे थोडंसं इथे 28 आहे. हे 28 आहे असं गृहीत धरा. B जो आहे तो दुसऱ्या क्रमांकाला आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये तुमच्या 28च आहे, इथे चुकून 32 झालेला आहे तो खरं. B जो आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे. E जो आहे तो 5व्या क्रमांकावर आहे आणि G जो आहे तो 7व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हे 14 झाले बरोबर आणि 14 दुने 28 झालं. तर पुढे तुम्हाला MAD ची व्हॅल्यू काढायची आहे.
तर तुमच्या लक्षात येईल की एम 13व्या क्रमांकावर आहे, ए पहिल्या क्रमांकावर आहे आणि डी 4थ्या क्रमांकावर आहे. 13 आणि 14, 14 आणि 4 18, त्यामुळे 18 दुने तुमचं उत्तर किती असणार आहे? 36. 18 दुने उत्तर किती असेल? 36. तर वर्णमाला लिहित असताना त्याचा अनुक्रम लिहिला तर तुम्हाला हा संबंध पटकन लक्षात येतो. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इथे बरोबर 28 आहे, इथे थोडीशी पीपीटीमध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली, 28 32 झालेलं आहे, हे 28 समजायचं. तर लक्षात येईल तुमच्या की झेड बरोबर 26 आहे, पण इथे घेताना 26 दुने 52 दुप्पट घेतली. ए अधिक सी बरोबर 1 अधिक 3 4 आहे, तर 4ची दुप्पट 8 घेतली. बी ची बरोबर 14 आहे, तर 14ची दुप्पट 28 घेतली. तर मॅड बरोबर 18 येत आहे, त्यामुळे 18ची दुप्पट 36 घेतली जाईल. त्यामुळे पहिला ऑप्शन तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? संख्या मालिकेवरचे प्रश्न सोडवत असताना आपण साहजिकच लगतच्या संख्यांच्या मध्ये फरक काढतो. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी 25 आणि 1 26, 26 आणि 4 30, 30 आणि 9 39, 39 आणि 16 55. हे फरक काढल्यानंतर आपल्या लक्षात येतं की पहिलं 1 म्हणजे 1चा वर्ग आहे, 4 म्हणजे 2चा वर्ग आहे, 9 म्हणजे 3चा वर्ग आहे, 16 म्हणजे 4चा वर्ग आहे. म्हणजे पुढचा फरक हा 5चा वर्ग 25 असणार आहे. जर 55 मध्ये आपण 25 मिसळले तर साहजिकच उत्तर किती येणार आहे? 80. 55 अधिक 25 असं केलं तर त्याचं उत्तर किती येईल? 80. 55 अधिक 25 असं केलं तर उत्तर किती असणार आहे त्याचं? 80 असेल. त्यामुळे याचा 4 नंबरचा ऑप्शन जो आहे तो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण 55 अधिक किती होती? 25 होती. नक्की लक्षात आलं? सर्वप्रथम फरक काढला, फरक काढल्यानंतर तो 1 4 9 16 25 आहे असं लक्षात आलं. म्हणजेच 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, त्यामुळे 5चा वर्ग 25 शेवटच्या संख्येमध्ये मिळवून आपला पुढचा अंक शोधून काढता आला. पुढे आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ते सांगा. आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की साहजिकच समजा आपण ही 35 ही संख्या गृहीत धरली तर इथे तुमच्या लक्षात येईल की 35 ही संख्या अशा स्वरूपाचा प्रश्न होता तुम्हाला खरं तर, आणि तुम्हाला वर्तुळातली संख्या काढायची होती. तर लक्षात घ्या 7 35 आणि हे जे समान अंक आहेत ते कट झालेले आहेत, किंवा थोडक्यात काय होईल 7 गुणिले 5 गुणिले 3, त्याला परत आपण 3 नी भागलं, जे समान अंक आहेत त्यांनी भागलं, म्हणजे 7 35 आलं. परत काय झालं 2 गुणिले 5 गुणिले 6, सॉरी 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 6. तरी तुमच्या लक्षात येईल की इथे जो 2 आहे त्यांनी परत इकडे खाली भागले, म्हणजे 2 2 कट झालेत, म्हणजे 5 किती आला 30. म्हणजे जे समान अंक आहेत ते समान अंक कट झालेत. त्याप्रमाणे इथे समान अंक 8 आणि 8 हे कट होतील, 7 9 63 उत्तर येईल. म्हणजे थोडक्यात बाहेरचे जे अंक आहेत त्या बाहेरच्या अंकापैकी ते महत्त्वाचं तुमच्या लक्षात येईल की बाहेरच्या अंकापैकी जे समान अंक आहेत ते कट केलेले आहेत, म्हणजे थोडक्यात त्यांचा भागाकार समजा घेतला, 3 भागिले 3 1 आला, म्हणजे 7 35, आणि बाकीच्या दोन अंकांचा गुणाकार केला, 2 2 गेले, 5 36, त्यामुळे 9 7 63 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल? आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पण पाहिलेलं होतं, जर एखादं वर्ष साधारण वर्ष असेल, जर एखादं वर्ष हे साधारण वर्ष असेल तर त्याच्यामध्ये 365 दिवस, 365 दिवस म्हणजेच 52 आठवडे अधिक एक एक्स्ट्रा दिवस येतो, अधिक एक एक्स्ट्रा दिवस येतो. यामुळे त्याच तारखेला पुढील वर्षी एक वार पुढे गेला जातो, साधारण वर्ष जर मध्ये आलं तर. लीप वर्षाच्या बाबतीमध्ये लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात लीप वर्षामध्ये, कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस येतात, म्हणजेच 52 आठवडे अधिक 2 दिवस, 2 एक्स्ट्रा डेज येतात. त्यामुळे लीप वर्षामध्ये पुढील वर्षामध्ये लीप वर्षाच्या साहजिकच 2 वार पुढे जातात, त्याच तारखेला 2 वार पुढे जातात. तर हे एक एक्स्ट्रा डे म्हणजे त्याच तारखेला 1 वार पुढे जाईल, 2 एक्स्ट्रा डे म्हणजे 2 वार पुढे जातील. आणि मग याप्रमाणे ज्यावेळेला आपण हे उदाहरण सोडवायला जातो आपल्या लक्षात येतं की 1 मार्च 2004 या दिवशी त्यांनी सोमवार सांगितलेलं आहे, बरोबर, आणि 1 मार्च 2011 विचारलाय,
तर तुमच्या लक्षात येईल की 1 मार्च 2004 हे लीप वर्ष असलं तरी फेब्रुवारी महिना होऊन गेलेला आहे, त्यामुळे 2005ला त्या ठिकाणी मंगळवार असेल. 2005ला मंगळवार असेल. 2006ला बुधवार असणार आहे. एक एक वार पुढे जाईल. 2006ला बुधवार असणार आहे. 2007ला गुरुवार असणार आहे. पण 2008ला मात्र काय होईल बघा, 1 मार्च 2007. ते 1 मार्च 2007 ते 1 मार्च 2008 या कालावधीमध्ये काय होत आहे, तुमचा फेब्रुवारीचा महिना जो आहे 2008चा तो येतोय. त्यामुळे लीप वर्ष आपल्याला इथे कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यामुळे इथे 2 वार पुढे जातील. म्हणजे कोणता वार असणार आहे, शनिवार असेल. 2009ला परत रविवार येईल. 2010ला सोमवार येईल. आणि त्यामुळे 2011ला कोणता वार असणार आहे, मंगळवार. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल, मंगळवार असेल. बघा पुन्हा एकदा लक्ष द्या. काय लक्षात ठेवा तुम्ही, पहिलं काय म्हटलेलं आहे, 3 मार्च 2004 ला सोमवार आहे. पण 3 मार्च 2004ला आपण लीप वर्ष कन्सिडर करणार नाही, कारण फेब्रुवारी महिन्यानंतरची तारीख आहे. फेब्रुवारी महिना संपल्यानंतरची तारीख असेल तर आपण लीप वर्ष कन्सिडर करत नाही. मग साहजिकच 2005 यामध्ये एक दिवस पुढे जाईल. 2006 एक दिवस पुढे जाईल. 2007 एक दिवस पुढे जाईल. 2008ला मात्र तुमचे 2 दिवस पुढे जातील. 2008ला, कारण या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा 2008 फेब्रुवारी महिना येईल 2008चा लीप वर्ष आहे 2008, कारण त्याला 4ने पूर्ण भाग जातो. 2004 हे सुद्धा लीप वर्ष आहे, पण इथे आपण एकच वार पुढे जाणार आहे, कारण फेब्रुवारी महिना संपून गेलाय. 2008 हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्ष असेल तर आपण 2 वार पुढे जातो. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी काय होणार आहे की 2 वार पुढे गेलेले असतील. मग 2008ला 2 वार पुढे गेले. 2009ला 1 वार पुढे जाईल. 2010ला 1 वार पुढे जाईल आणि 2011ला 1 वार पुढे जाईल. जर यांची सर्वांची बेरीज केली तर तुमच्या लक्षात येईल की 3, 2, 5 आणि 3, 8 आली. बरोबर. जर मी 8ला 7ने भागलं तर 7 एक्के 7, बाकी 1 उरते. बाकी 1 उरते म्हणजे 1 दिवस पुढे जाणार आहे, म्हणजे सोमवारचा 1 दिवस पुढे. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे, मंगळवार. उत्तर काय असणार आहे, मंगळवार. तर या पद्धतीने हे उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. फक्त यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की जर तुमच्या काउंटिंगमध्ये लीप वर्षाचा फेब्रुवारी महिना येत असेल तर 2 वार पुढे जाल, अन्यथा प्रत्येक वर्षी 1 वार पुढे जाल. आणि त्याप्रमाणे एकूण 8 वार आपल्याला पुढे जावं लागतंय. म्हणजे 1 आठवडा आणि 1 दिवस. 1 आठवडा पूर्ण होतोय आणि 1 दिवस, म्हणजे थोडक्यात पुढचा 1 दिवस वाढेल. त्यामुळे सोमवारचं काय असणार आहे, मंगळवार असेल. पुढे उत्तरेकडे तोंड करून उभा असणारा किरण प्रथम 90 अंशात उजवीकडे वळला व पुन्हा घड्याळाच्या काठ्याच्या उलट्या दिशेने 135 अंशात वळला तर त्याचं तोंड कोणत्या दिशेस असेल. ही उदाहरणं सोडवत असताना पहिल्यांदा तुम्ही दिशा निश्चित करून घ्या. पहिल्यांदा तुम्हाला काय करावे लागतील, दिशा निश्चित करून घ्याव्या लागतील. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती असतं की साहजिकच ज्यावेळेला आपण कोणताही नकाशा वगैरे घडतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की जी सगळ्यात वरची दिशा आहे हिला आपण उत्तर म्हणतो. जी खाली आहे तिला दक्षिण असं म्हणतो. त्याच्यानंतर जी तुमच्या उजव्या हाताची असेल ती पूर्व असेल, जी डाव्या हाताची असेल ती पश्चिम असेल. आणि ज्या उपदिशा आहेत ह्याच्यामध्ये ही आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य या दिशा येतील. बरोबर. हे लक्षात ठेवताना आई वाने, आई वाने किंवा आई वाण्याकडे गेली असं म्हणाला तरी चालेल. आई वाने याप्रमाणे त्या उपदिशा लक्षात ठेवतो. आता या ठिकाणी लक्षात येईल बघा की काय म्हटलेलं आहे त्यांनी की जो किरण आहे तो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे त्याचं तोंड जे आहे हे उत्तरेला झालं. बरोबर. उत्तरेकडे तोंड करून उभा असणारा किरण प्रथम 90 अंशात उजवीकडे वळला. अर्थात उत्तरेकडे तोंड आहे म्हणजे त्याच्या उजवीला दिशा कोणती असणार आहे, पूर्व.
बरोबर. उजवीकडे 90 अंशात वळला म्हणजे त्याचं तोंड आता कुणाकडे झालं, पूर्व दिशेला झालं. ज्यावेळेला तो 90 अंश, हा 90 अंश असणार आहे उजवीकडे, उजवीकडे याचा अर्थ पूर्व दिशेला तो 90 अंश वळला, तर साहजिकच त्याचं तोंड कुणाकडे झालेलं असणार आहे, पूर्व दिशेकडे झालेलं असेल. आता यानंतर काय झालेलं आहे, पुढे काय म्हटलंय, पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने म्हणजे या दिशेने तो किती अंश वळलाय, 135 अंश. 135 अंश म्हणजे हे 90 अंश आणि ते बरोबर मध्ये तुमचे 45 अंश येतील. 90 अधिक 45 तुमचे 135 येतील. म्हणजे ही दिशा कोणती असणार आहे, वायव्य. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल, वायव्य हे त्याचं उत्तर असेल. काय कराल मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही दिशा निश्चित करून घ्याल. पहिल्यांदा काय कराल, तुम्ही दिशा निश्चित करून घ्याल. दिशा निश्चित करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेला तुम्ही दिशा निश्चित करून घेता त्याच्यानंतर दिशा एकदा निश्चित झाल्या की तुम्हाला ते उदाहरण काळजीपूर्वक वाचायचं आहे की त्या उदाहरणामध्ये काय काय म्हटलेलं आहे, बरोबर. आणि मग एकदा ते तुम्हाला समजलं, त्याची मांडणी व्यवस्थित करता आली की तुम्ही अचूक उत्तरापर्यंत पोहोचता. अर्थात ह्या दिशा सर्वांना समजलेल्या आहेत, दिशा समजण्यामध्ये कुणाला अडचण नसावी. सर्वात जी तुमच्या पानाची वरची दिशा असते तिला उत्तर म्हणतो, जी खालची दिशा आहे ती दक्षिण, उजव्या हाताची पूर्व, डाव्या हाताची पश्चिम, बरोबर. आता उदाहरणामध्ये काय म्हटलंय, उत्तरेकडे तोंड करून उभा असणारा, उत्तरेकडे तोंड म्हणजे त्याचं तोंड वरच्या दिशेला आहे, बरोबर. उत्तरेकडे तोंड करून उभा असणारा किरण प्रथम 90 अंशात उजवीकडे, अर्थात तुमचं तोंड उत्तरेकडे आहे म्हणजे थोडक्यात तुमचं पानाच्या दिशेने तोंड आहे. उत्तरेकडे म्हणजे काय लक्षात ठेवायचं, तुमच्या वहीच्या दिशेने, तुमच्या पानाच्या दिशेने किंवा तुमच्या मोबाईलच्या दिशेने तुमचा चेहरा आहे, बरोबर. मग तुमच्या उजव्या हाताला कोणती दिशा असणार आहे, तर साहजिकच पूर्व दिशा. पूर्व दिशेला तो 90 अंशात वळलेला आहे म्हणजे हे 90 अंश, बरोबर. म्हणजे त्याचं तोंड आता उत्तरेकडून 90 अंशामध्ये वळल्यामुळे काय झालं, पूर्वेला झालं. पण पुन्हा तो काय झालेला आहे, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज तो किती वळलाय, 135. 135 म्हणजे हे 90 आणि हे 45 म्हणजे बरोबर तो मध्ये येऊन तोंड त्याचं थांबला असेल, त्याचा चेहरा अगदी बरोबर मध्ये असेल. मध्ये असेल म्हणजे कोणत्या दिशेला असेल, तर या वायव्य दिशेला त्याचा चेहरा असणार आहे. ही उपदिशा आग्नेय, ईशान्य, वायव्य. त्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे, वायव्य हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:2 आहे. बघा हे दोन प्रकारे तुम्हाला सोडवता येतं. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 6:1 होतं. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 6:1 येतं. आता एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला आणि मग परत समीकरणाने कसं सोडवायचं ते सांगतो. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी, हे 5 वर्षापूर्वी आहे, 6:1 हे गुणोत्तर आणि आजचं गुणोत्तर आहे 7:1. आजचं गुणोत्तर काय आहे, 7:2. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की ह्या गुणोत्तरामध्ये फक्त 1 अधिक 1 ची वाढ झालेली आहे. 6 आणि 1 7 झालाय, 1 अधिक 1 2 झालाय. हा जो गुणोत्तरामध्ये अधिक 1 चा फरक झालाय, यासाठी किती वर्ष लागली, किती वर्ष लागली, 5 वर्ष लागली, बरोबर. म्हणजे हा 1 बरोबर किती असणार आहे, 5. लक्षात येते का बघा, 6 आणि 1 7, 1 आणि 1 2. जर समजा ही गुणोत्तर अशी ठराविक फरकाने समान नसती तर तुम्हाला ती समान करून घ्यावी लागतात. पण इथे ती पटकन तुमच्या लक्षात येते की 6 अधिक 1 7 आहे, 1 अधिक 1 2 आहे. याचा अर्थ 1 बरोबर 5 झाला. म्हणजे हा 1 बरोबर 5. मग आजचं जे वडिलांचं वय आहे ते 7 भाग आहे. त्यामुळे वडिलांचं वय किती होणार आहे, वडिलांचं वय 7×5 35 होईल. आणि मुलाचं वय आजचं किती आहे, 2 भाग आहे. त्यामुळे मुलाचं वय किती होणार आहे, 2×5 10 वर्ष. त्यामुळे वडिलांचं वय 35 वर्ष असेल, मुलाचं वय 10 वर्ष असेल. मित्रांनो समजले का बघा, इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावंच लागत नाही, तुम्ही तोंडी उदाहरण सोडवता. 6:1 7:2, 6 अधिक 1 7, 1 अधिक 1 2. याचा अर्थ यांचा एक भाग म्हणजे किती वर्ष आहे, हा एक भाग कधी वाढलेला आहे, 5 वर्षांनी वाढला. किती वर्षांनी, 5 वर्षांनी. म्हणजे एक भाग बरोबर तुमचं उत्तर किती आलं, 5. मग वडिलांचा आजचं वय 7 भाग आहे म्हणजे 7×5 35 वर्ष. मुलाचं आजचं वय 2 भाग आहे म्हणजेच 10 वर्ष. लक्षात येते. त्यामुळे 35 वर्ष आणि 10 वर्ष ही तुमची उत्तर असतील. हेच उदाहरण तुम्ही समीकरणानेही सोडवू शकता. समीकरणाने सोडवताना थोडासा वेळ जास्त लागतो तुम्हाला, तर समीकरणाने कसं सोडवायचं हे आपण पाहू.
समीकरणाने सोडवत असताना तुमच्या लक्षात येईल की समजा वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 7:2 आहे. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर 7:2 आहे. याचा अर्थ त्यांची आजची वये 7 आणि 2च्या समानपट असतील. त्यामुळे वडिलांचं वय 7x झालं, मुलाचं वय 2x झालं. 5 वर्षापूर्वी काय होणार आहे? 7x वजा 5 2x वजा 5. त्यावेळेला हे गुणोत्तर किती होतं? 6/1 होतं. गुणोत्तर किती होतं? 6/1. लक्षात ते 5 वर्षापूर्वी वडिलांचं वय 7x वजा 5 असेल, मुलाचं वय 2x वजा 5 असेल. म्हणजेच गुणोत्तर किती आलं? 6:1 आलं. जर तुम्ही हा तिरकस गुणाकार केला तर साहजिकच काय होणार आहे? 7x वजा 5 बरोबर 6 कंसात 2x वजा 5. म्हणजेच काय झालं? 7x वजा 5 बरोबर 6 दुने 12x 6 पंचे 30. आता हे तुमच्या लक्षात येईल की जर समजा आपण अधिक 7चं पक्षांतर केलं तर वजा 7x येईल, वजा 30चं पक्षांतर केलं तर ते अधिक 30 होईल. म्हणजेच काय होणार आहे? वजा 30 अधिक 5, वजा 30चं पक्षांतर अधिक 30 झालं बरोबर 12x वजा 7x. मग वजा 30 अधिक 5 वजा 5 अधिक 30 होईल. म्हणजेच हे वजा 5 आहे अधिक 30 झालं, वजा 5 अधिक 30 होईल. म्हणजेच या ठिकाणी मांडणी करताना आपल्याला ऑलरेडी ते वजा 5 आहे, आपण वजा 30चं पक्षांतर केलेलं आहे आणि वजा 30चं पक्षांतर केलेलं असल्यामुळे वजा 5 अधिक 30 होईल बरोबर. मग 12x वजा 7x किती आले? 12x वजा 7x 5x येतील. वजा 5 अधिक 30 किती झाले? 25 झाले. मग x बरोबर 25/5 म्हणजे x बरोबर 5 झाला बरोबर. मग त्याच्यावर x ची किंमत 5 आली. मग वडिलांचं वय किती होईल? वडिलांचं वय बरोबर 7x. 7 गुणिले 5 7×5 35. मुलाचे वय बरोबर 2x. 2 गुणिले 5 5 10 वर्ष. अशा पद्धतीने 35 वर्ष आणि 10 वर्ष हे त्याचं उत्तर असेल. समीकरणाने थोडासा वेळ जाईल, काही वेळेला वजाबाकी करताना किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना चुकण्याची शक्यता असते, वेळ जास्त जाऊ शकतो. पण मगाच्या शॉर्ट ट्रिक्सने मात्र तुम्ही पटकन हे उत्तर काढू शकता. पुढे सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता त्याने घड्याळ बरोबर लावले तर त्यांनी विचारलेलं आहे शनिवारी सकाळी 11 वाजता त्या घड्याळात किती वाजलेले असतील. म्हणजे 11 वाजता एक्झॅक्ट, कारण ते प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जात आहे. आता तुम्हाला काय करावं लागणार आहे? सोमवार आणि शनिवार यांच्यामधले तास मोजावे लागतील. तर तुमच्या लक्षात येईल बघा, सोमवार ते मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार एकूण किती दिवस होत आहेत? 5 दिवस. 5 दिवस म्हणजे प्रत्येक दिवसाचे 24 तास. त्यामुळे एकूण तास किती झाले? एकूण तास होतील 24 बरोबर. एकूण तास किती होतील? प्रत्येक दिवसाचे 24. 5 दिवसाचे 24 पंचे 120. 20×5 100, 4×5 20. 120 तास होतील. आता प्रत्येक तासाला ते 4 सेकंद पुढे जाते. मग सेकंद किती होतील? प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे म्हणजे 120 गुणिले 4 सेकंद होतील. 400 120 सेकंद, 400 आणि प्रत्येक तासाला ते 4 सेकंद. 12×4 = 48. किती सेकंद होतील? 480 सेकंद होतील. 480 सेकंद म्हणजेच मिनिट किती असणार आहेत? तर मिनिटांसाठी तुम्हाला याला काय करावं लागेल? 60नी भागावं लागेल. 60नी भागायला म्हणजे 0 गेला 0 गेला, 6 × 1 = 6, 6 × 8 = 48. किती मिनिट पुढे गेलेलं असेल? 8 मिनिट. म्हणजे 11 वाजता ते वेळ कोणती दाखवणार आहे? त्यात 8 मिनिटं अधिक ॲड होतील. 11:08. त्या घड्याळात वेळ कोणती असेल? 11:08. नक्की लक्षात येते का बघा? सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. म्हणजे आपल्याला सोमवारी सकाळी 11 वाजता ते बरोबर लावलं होतं, शनिवारी त्याच्यात किती वाजलेले असतील हे सांगायचं आहे. मग आपल्याला सोमवार ते शनिवार एकूण तास किती होतील? प्रत्येक दिवसाचे 24 तास म्हणजे 5 दिवसाचे 120 तास होतील. प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जातं म्हणजे किती सेकंद? 480. मग 480 सेकंद आलं हे. 480 सेकंद म्हणजेच किती मिनिट असणार आहे? तर त्याला 60नी भागावं लागेल बरोबर. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. सेकंदांचं मिनिटात रूपांतर करताना आपल्याला 60नी भागावं लागतं.
त्यामुळे 8 मिनिट आला. म्हणजे 11 वाजले असतील, पण हे 8 मिनिट पुढे गेल्यामुळे त्या घड्याळात किती वाजलेले दिसतील तुम्हाला? 11 वाजून 8 मिनिटं झालेली दिसतील. पुढे एका फलंदाजाच्या पहिल्या 4 कसोटी सामन्यातील धावांची जी सरासरी आहे ती 42 आहे. पहिले 4 कसोटी सामने आहेत, धावांची सरासरी 42 आहे. 5व्या कसोटी सामन्याच्या मालिकेत जर त्याला आपली सरासरी 50 करावयाची असेल, तर त्याला 5व्या कसोटीत किती धावा काढाव्या लागतील असं विचारलंय. सरासरी त्याला 50 करायची आहे. त्यावेळेला सरासरी 50 असणार आहे. बरोबर. 4 कसोटीपर्यंत त्याची सरासरी 42 आहे. 5 कसोटीमध्ये त्याला 50 करावयाचे आहे. अगदी तोंडी तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. तोंडी कसं लक्षात येईल? जर समजा ही सरासरी त्याला 8ने वाढवायची आहे, तर साहजिकच पहिली सरासरी किती आहे? 42 आहे. जर ही सरासरी 8ने वाढवायची तर त्याला प्रत्येक सामन्यामध्ये 8 धावा अधिक, जेवढ्या सामन्यांची संख्या आहे तेवढ्या धावा अधिक काढाव्या लागतील. म्हणजेच 8×5 40 धावा अधिक काढाव्या लागतील मूळ सरासरीपेक्षा. मग मूळ सरासरी किती होती? 42 होती. त्याला अधिक धावा 40 काढाव्या लागतील. 42 अधिक 40 जर आपण केलं तर उत्तर किती येईल? 82. त्याला किती धावा काढाव्या लागतील? जर त्याने 82 धावा काढल्या तर ती सरासरी किती असणार आहे? त्याची साहजिकच त्याची सरासरी किती होईल? 50 होईल. असं तुम्ही लॉजिकली सुद्धा काढू शकता की लक्षात येतं आपल्या की 4 कसोटी सामन्यामध्ये सरासरी 42 आहे, 5 कसोटी सामन्यामध्ये 50 त्याला करायची आहे. याचा अर्थ त्याला 8ने सरासरी वाढवायची आहे. 8ने वाढवायचे म्हणजे सामने किती आहेत? 5. म्हणजे 8×5 40 त्याला धावा वाढवाव्या लागतील. पण मूळ सरासरी किती आहे? 42. मग 42 अधिक 40 किती होईल? 82. किंवा हे जर समजत नसेल तर आपली ट्रॅडिशनल मेथड काय आहे? ट्रॅडिशनल मेथडमध्ये आपण काय करतो, तर 4 सामन्यांची सरासरी किती होईल ती काढतो. 4 सामन्यांची सरासरी तुम्हाला 42 दिलेली आहे. मग 4 सामन्यातल्या ज्या एकूण धावा आहेत, ह्या 4 सामन्यातले एकूण धावा आपण काढतो. मग हे एकूण धावा किती असणार आहेत 4 सामन्यामध्ये? 42 गुणिले 4 करावं लागेल. 42 गुणिले 4 म्हणजेच 4 दुने 8, 4 चक 16, 168. जर त्याला ती सरासरी 50 करायची तर ती किती व्हायला पाहिजे? 50 गुणिले 5 250 व्हायला पाहिजे. म्हणजेच 4 सामन्यामध्ये त्याच्या 168 धावा होत्या. 5 सामन्यात 250 धावा झाल्या तर त्याची सरासरी 50 होणार आहे. बरोबर. मग 250 धावा होण्यासाठी त्याला किती धावा कमी पडत आहेत? म्हणजे 250 वजा तुम्हाला काय करावं लागतंय? 168 करावं लागतंय. मग तुमच्या लक्षात येतंय 10तून 8 गेले 2, 10तून 8 गेले 2, 4तून 6 जात नाहीत म्हणजे 14तून 6 गेले 8, 1तून 1 गेला 0. किती उत्तर येईल तुमचं? 82. हे ट्रॅडिशनल मेथडनी काढलं तरी चालेल. इथे तुम्हाला काय करावं लागेल? 50 गुणिले 5 250, 42 गुणिले 4 168, 250 वजा 168 किती येईल? 82. नक्की लक्षात येते? किंवा लॉजिकली काय लक्षात ठेवाल की 4 सामन्यांची त्याची सरासरी 42 होती, 5 सामन्यात त्याला 50 करायचे म्हणजे त्याला 8ने वाढवायचे, म्हणजे 8×5 40 धावा वाढवायचे. मूळची सरासरी 42 आहे, त्या 40 धावा मिळवल्या तर 82 येतात. असंही काढू शकता. इथे तुम्हाला गुणाकार वगैरे करावा लागणार नाही. जर ही ट्रिक लक्षात आली तर तुम्ही तोंडी उत्तर काढताय. पण या ठिकाणी मात्र तुम्हाला गुणाकार करावा लागेल, वजाबाकी करावी लागेल. पण ही अगदी आश्वासक असेल, पटकन तुमचं उत्तर या मेथडनी सुद्धा येत आहे. पुढे आहे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? आता इथे लक्षात येईल तुमच्या की 120 मध्ये जर आपण 23 मिळवले तर 143 येत आहेत. 143 आणि 168 मधला फरक काढला तर तुमच्या लक्षात येईल की तो 25 येतोय. 168 आणि जर आपण 168 आणि 195 मधला फरक काढला तर तो 27 येतोय. म्हणजे पुढचा फरक जो असणार आहे तो 29चा असणार आहे. म्हणजे तुम्हाला 195 मध्ये 29 मिळवावे लागतील. 29 मिळवावे लागतील म्हणजे 9×5 14, हातच्याला 1, 9×2 11, 1 12, हातच्याला 1. उत्तर किती असेल तुमचं? 224. कारण हा फरक काय झालाय? 23 आणि 2 25, 25 आणि 2 27, 27 आणि 2 29. तो विषम संख्यांचा फरक आहे. बरोबर. 2-2नी वाढत चाललाय. 195 अधिक 29 केलं तर उत्तर तुमचं किती असणार आहे? 224 असेल. पुढे क्ष हा य पेक्षा श्रीमंत आहे. बघा, क्ष हा य पेक्षा श्रीमंत आहे.
क्ष हा य पेक्षा श्रीमंत आहे. झ हा क्ष पेक्षा श्रीमंत आहे. च हा क्ष पेक्षा श्रीमंत आहे. म हा झ पेक्षा श्रीमंत आहे. म हा झ पेक्षा श्रीमंत आहे. न हा सर्वात अधिक श्रीमंत आहे. न हा सर्वात अधिक श्रीमंत आहे. लक्षात आहे, जे अधिक अधिक आहे ते आपण उजव्या बाजूला लिहित गेलो. न हा सर्वात अधिक श्रीमंत आहे. तर श्रीमंतांच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल? तर साहजिकच इकडे दोन म्हणजे मध्यस्थानी कोण येतोय? ज. मध्यस्थानी कोण असणार आहे? ज. फक्त अशा वेळेला तुलना करताना शक्यतो आकृत्यांचा वगैरे म्हणजेच आलेखाचा वगैरे वापर करायचा. पहिलं काय म्हटलंय? जे दिलेलं आहे ते लिहायचं. क्ष हा य पेक्षा श्रीमंत आहे म्हणजे हा य आला. त्याच्यापेक्षा अधिक श्रीमंत कोण आला? क्ष आला. पुढे काय म्हटलेलं आहे? ज हा क्ष पेक्षा श्रीमंत आहे म्हणून आपण झ ची रेंज थोडीशी मोठी काढली त्याच्यापेक्षा. परत काय म्हटलंय? म हा झ पेक्षा श्रीमंत आहे मग म ची रेंज त्याच्यापेक्षा अधिक मोठी काढली. त्याच्यानंतर न हा सर्वात अधिक श्रीमंत आहे म्हणून त्याची सर्वात मोठी काढली. मग असं म्हटलं तर लक्षात येते की मध्ये कोण असणार आहे? झ असणार आहे. त्यामुळे त्याचं उत्तर 4 नंबरचं ऑप्शन येईल. पुढे पुढचा प्रश्न आहे, जर एम वर्ग बरोबर 169, जी वर्ग बरोबर 49, तर तुम्हाला डब्ल्यू वर्ग बरोबर, तिथे डब्ल्यू वर्ग बरोबर किती असं विचारलंय. बरोबर. आता जर एम वर्ग बरोबर 169 आहे, तुमच्या लक्षात येईल की एबीसीडी नुसार एमचा जो क्रमांक आहे तो 13वा आहे. मग 13चा वर्ग किती आला? 169. ए बी सी डी असं जर तुम्ही काउंट केलं तर एम 13व्या क्रमांकावर आहे म्हणजे 13चा वर्ग 169 आला. जी वर्ग 49 आहे. ए बी सी डी ई एफ जी. तर जी तुमच्या लक्षात येईल की जी 7व्या क्रमांकावर आहे त्यामुळे 7चा वर्ग 49 आला. मग डब्ल्यू कितव्या क्रमांकावर आहे? तर तुमच्या लक्षात येईल की डब्ल्यू 23व्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे? 23. मग 23चा वर्ग किती होतो? तर 23चा वर्ग साहजिकच 529 होतो. किती होतो? 529. आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर किती नंबरचं ऑप्शन असणार आहे? 2 नंबरचा. फक्त इथं काय केलंय? ते त्या तिची अक्षर ज्या स्थानावर आहे त्या स्थानाच्या किमतीचा वर्ग केलाय. म्हणजे एम 13व्या क्रमांकावर आहे म्हणून 13चा वर्ग 169. जी 7व्या क्रमांकावर आहे म्हणून 7चा वर्ग 49. त्यामुळे डब्ल्यू 23 आहे. कारण बघा डब्ल्यू 23, डब्ल्यू एक्स 24, वाय 25 आणि झेड 26 येतो. त्यामुळे डब्ल्यू 23व्या क्रमांकावर आहे. 23चा वर्ग किती असणार आहे? 529 असेल. पुढे रिक्त जागा भरा. आता इथे जर तुम्ही इथे फरक काढत बसला तर पटकन तुमच्या लक्षात नाही येणार का ते 27 आणि 3 24चा फरक येतोय. इथे परत 23चा फरक येतोय. इथे तर 60चा फरक येतोय. पण जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की 3चा घन 27 होतो, 4चा घन 64 होतो. 3चा घन बरोबर 27, 4चा घन बरोबर 64. बरोबर. मग साहजिकच 2चा घन किती असणार आहे? 2चा घन 8 असेल. 2चा घन किती असणार आहे? 8. त्यामुळे 2चा घन 8 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, विजय व त्याची 3 मुले यांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. बघा, विजय आणि त्याची 3 मुले यांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. जर विजयचा विचार केला तर विजयचं वय समजा x आहे, त्याची 3 मुलं, या 3 मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. सर्वात लहान मुलाचं वय 3 वर्ष आहे. म्हणजे जर समजा सर्वात लहान मुलगा x वर्षाचा असेल तर त्याच्यापेक्षा मोठा x अधिक 3 वर्षाचा असणार आहे. कारण त्यांनी काय म्हटलंय पुढे, मुलांमध्ये 3-3 वर्षाचे अंतर आहे. सर्वात लहान मुलाचं वय x वर्ष आहे, 3-3 वर्षाचं अंतर आहे म्हणजे x अधिक 3 x अधिक 6 असं झालं. बरोबर. तर विजयचं वय किती? बघा, आता विजय व त्याची 3 मुले यांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. सर्वात लहान मुलाचं वय 3 वर्ष आहे. सर्वात लहान मुलाचं वय 3 वर्ष आहे. 3 वर्ष आहे म्हणजे आपल्याला x मानण्याची गरज नाही. खरं तर या ठिकाणी तुम्हाला 3 दिलेलं आहे. सर्वात लहान मुलाचं वय 3 वर्ष असेल. परत 3-3 वर्षाचं अंतर आहे म्हणजे मोठ्या मुलाचं वय 6 वर्ष असेल. त्याच्यापेक्षा सर्वात मोठ्या वयाचं मुलाचं वय 9 वर्ष असेल. समजा विजयचं वय आपण x मानलं तर साहजिकच काय होणार आहे? x अधिक 3 अधिक 6 अधिक 9 यांची सरासरी 60 आहे. सरासरी म्हणजे तुम्हाला 4 जण आहेत म्हणून 4 ने भागावं लागेल. सॉरी, सरासरी 15 आहे. x अधिक 3 अधिक 6 अधिक 9 भागिले 4 म्हणजे सरासरी त्यांची 15 आहे. मग काय झालं? x अधिक 6 3 9 9 9 18 आणि हे 4 गुणिले 15 होतील.
बरोबर. म्हणजेच x अधिक 18 बरोबर 15 चौक 60 येतील. म्हणजेच x बरोबर किती होईल? 60 वजा 18. 60 वजा 18. 60 वजा 18 म्हणजेच उत्तर किती येईल तुमचं? 42 वर्ष. 60 वजा 18 म्हणजे उत्तर किती येईल? 42 वर्ष. किंवा अगदी हे तोंडी सोडवू शकता, त्याच्यामध्ये खूप कठीण आहे अशातला भाग नाही. तुम्हाला काय करावं लागणार आहे? हे चौघे जण आहेत, चौघांच्या वयाची सरासरी किती आहे? 15 वर्ष. म्हणजे चौघांचं एकूण वय किती झालं? 15 गुणिले 4. बरोबर. त्याच्यातून तुम्हाला कुणाचं वय वजा करायचं? ह्या 3 मुलांचं. ह्या 3 मुलांचं म्हणजे लहान मुलाचं वय किती असणार आहे? हे चौघांच्या वयाचं झालं. बरोबर. 15 चौक 60. लहान मुलाचं वय 3 वर्ष, त्याच्यापेक्षा मोठ्या वयाचं मुलाचं 6, सर्वात मोठ्या 9. म्हणजे 15 चौक 60. 6 3 9 9 9 18. 60 वजा 18 42. असं पटकन सुद्धा तुम्ही करू शकता. काय कराल की चौघांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे, म्हणजे चौघांचं एकूण वय किती झालं? 60 वर्ष. त्याच्यातून 3 मुलांचं वय वजा केलं म्हणजे 18 वजा केलं, उत्तर किती येणार आहे तुमचं? 42 असेल. रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूकडून 15 आहे, तर रांगेत एकूण मुले किती आहेत? बघा, रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूकडून 15 आहे, तर रांगेत एकूण मुले किती? आता ज्यावेळेला आपण रांगेचा विचार करतो, बघा समजा डावीकडून आणि उजवीकडून, इथे मध्ये समजा समीर आहे. बरोबर. दोन्ही बाजूकडून जर त्याचा नंबर 15 आहे, तर साहजिकच त्याच्या उजव्या बाजूला 14 मुलं असतील, डाव्या बाजूला 14 मुलं असतील. कारण इकडे 14 आहेत म्हणून याचा नंबर 15 वाला, इकडे 14 आहेत म्हणून 15 वाला. म्हणजे एकूण मुलं किती झाली? 14 अधिक समीर 1 अधिक 14, म्हणजे 14 आणि 14 28 आणि 1 29 मुलं असतील. नक्की लक्षात येत आहे? जर इकडून सुद्धा 15 आहे, इकडून सुद्धा 15 आहे, याचा अर्थ समीरला आपण दोनदा काउंट करतोय. म्हणून त्यामुळे पटकन काय करायचं? 15 दुने 30, त्यातून एक समीर वजा करायचा, कारण समीरला दोनदा काउंट केलाय, त्यामुळे तो 29 झाला. किंवा हे असे मांडणी करून ते लक्षात आला, समीर मधोमध आहे, त्याचा क्रमांक 15 आहे, याचा अर्थ समीरच्या डाव्या बाजूला 14 मुलं असतील, त्याच्या उजव्या बाजूला 14 मुलं, किंवा पुढे 14 मुलं असतील, मागे 14 मुलं असतील. 14 स्वतः समीर आणि नंतरची मुलं, असं 14, त्यामुळे ते 29 उत्तर असेल. पुढचा अगदी सोपा प्रश्न आहे, समसंबंधावर आधारित आहे. कृतज्ञ जर कृतज्ञ नसेल तर आपल्याला माहिती आहे कृतज्ञाचा अर्थ केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा. कृतज्ञाचा अर्थ केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा, केलेले उपकार विसरणारा, त्याला कृतज्ञ म्हणतो. म्हणजे हे परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. हे शब्द कोणते आहेत? विरुद्धार्थी शब्द आहेत. हे आपल्या लक्षात येतं. समसंबंध काय? विरुद्धार्थी शब्द आहेत. मग निकृष्टचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अकृष्ट आहे का? नाही. कृष्ट आहे का? नाही. अपतेष्ट आहे का? नाही. तर याचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उत्कृष्ट. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर किती नंबरचं ऑप्शन असेल? 3 नंबरचं ऑप्शन असेल. पुढे आहे, रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत, 2 खांबातील अंतर 2 मीटर आहे, तर पहिल्या व 20व्या खांबातील अंतर किती? बघा नीट लक्ष द्या. समजा हा पहिला खांब आहे, हा दुसरा खांब आहे, हा तिसरा खांब आहे, हा चौथा खांब आहे, असे एकूण 20 खांब आहेत. तुमच्या लक्षात येईल बघा, इथे समजा पहिला दुसरा तिसरा, इथे 3 खांब आहेत, तर यांच्यामध्ये हे 2 मीटर, हे 2 मीटर. समजा इथे 4 खांब आहेत, तर हे 2 मीटर. म्हणजे जर 4 खांब असतील तर आपल्याला काय करावं लागतंय? मधली अंतर 3 विचारात घ्यावी लागतात. 2 खांब असतील तर मधली अंतर 1 विचारात घ्यावं लागतंय. बरोबर. समजा 2च खांब आहेत तर 1 अंतर विचारात घ्यावं लागेल. 3 खांब आहेत तर 2 अंतर विचारात घ्यावी लागतील. म्हणजे जर 20 खांब आहेत, जर 20 खांब आहेत, तर मध्ये असणारे जे अंतर आहेत किंवा हा जो गॅप आहे, हा जो गॅप जो आहे हा कितीच असणार आहे? 19 भाग असतील. एक गॅप किती असणार आहे? 19 भाग. म्हणजे असे 19 भाग होतील. 20 खांबामध्ये किती भाग होतील? 19 भाग होतील. त्यामुळे 19 दुने 38 मीटर हे त्याचं उत्तर असणार आहे. किती उत्तर असेल? 19 दुने 38. कारण लक्षात ठेवा की पहिला आणि शेवटचा खांब जो आहे याचा ज्यावेळेला आपण विचार करतोय त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की समजा आपण मधल्या खांबांच्या मध्ये 18 खांब आहेत, 18 खांबांच्या मध्ये 18 अंतर तयार होतात. पण पहिल्या आणि दुसऱ्या खांबाचा, शेवटच्या खांबाचा विचार केला तर त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर नाहीये नंतर, त्यामुळे ते एकच गॅप तयार होतो. दोघांच्या मध्ये एकच गॅप तयार होतो. त्यामुळे एक जेवढे खांब आहेत त्याच्यातून 1 वजा करायचा. 20 खांब आहेत म्हणून आपण 1 वजा केला, 19 आला. आणि मग जेवढं 2 खांबांच्या मधलं अंतर आहे त्याला 2 ने गुणायचं. त्यामुळे 19 दुने 38 मीटर येईल. नक्की लक्षात आहे. किंवा पहिल्यांदा पडताळा घेताना तुमच्या लक्षात येत आहे की इथे 3 खांब आहेत पण दोघांच्या मधलं अंतर किती आहे? 2 भागच आहे. 4 खांब आहेत, 3 भागच आहे, म्हणजे 20 भाग आहे. म्हणजे खांब किती असणार?
अंतर किती भाग असणार 19, त्यामुळे 19 दुने 38 मीटर हे तुमचं उत्तर असणार आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहू आपण. खालील आकृतीतील कोणांची संख्या शोधा. या स्वरूपाचा एक प्रश्न पोलीस भरतीला प्रत्येक वर्षी विचारतात. आकृत्या थोड्याफार बदलतात पण त्याचं सूत्र प्रत्येकाचं एक समान आहे. आता या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या की आपल्याला कोणांची संख्या मोजायची. जर समजा आपण ही आकृती अशी काढली तर आपल्या लक्षात येते की इथे 1 2 कोण होत आहेत, बरोबर. 1 आणि 2 कोण, आणि परत त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्याचा मूळचा कोण विचारात घेतो, बरोबर. हा जो पूर्ण कोण आहे हा एक कोण विचारात घेतो. म्हणजे किती कोण झाले, 3 झाले. जर समजा आपण पुढे हीच आकृती अशी काढली तर इथे तुमच्या लक्षात येईल की 1 2 3 इथे हे 3 कोण होत आहेत, पण ह्या दोघांच्यामुळे तयार होणारा, या दोघांच्यामुळे तयार होणारा, असे परत किती झाले, आणखी 2 झाले, आणि मूळचा एक कोण, असे 6 कोण तयार होतात. आणि त्यामुळे मग आपण 1 2 3 असं लिहितो. 2 आणि 3 3 आणि 3 6. त्याचप्रमाणे इथे काय होणार आहे, 1 2 3 4 5 6, बरोबर. असे 6 येतील. म्हणजे तुम्हाला 1 ते 6 पर्यंतची बेरीज करायची, आणि 1 ते 6 पर्यंतची बेरीज करायची असेल तर आपण ही अशीही बेरीज करू शकतोय. खरं तर 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 1 21 हेही आपण सांगू शकतो. किंवा याला शॉर्टकट काय आहे, 6 पर्यंत बेरीज करायची तर 6 गुणिले 7 भागिले 2, 6 7 42 भागिले 2, बरोबर उत्तर किती येणार आहे तुमचं 21 असेल. त्याच्यानंतर पुढे 1 ते 100 पर्यंतच्या अंकात 1 हा अंक किती वेळा येतो. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा की 1 ते 100 पर्यंतचा अंकांचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की 1 ते 100 पर्यंत 1 जो आहे तो 1 ते 10 पर्यंत 2 वेळा आलेला असेल. 1 ते 10 पर्यंत किती वेळा आलेला असेल, 2 वेळा. कारण का 1 मध्ये आणि 10 मध्ये येईल. त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही 11 पासून 19 पर्यंतचा विचार करता त्यावेळेला 11 12 13 14 15 16 17 18 19, बरोबर. त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 1 आहे आणि 11 मध्ये 2 वेळा आहे. म्हणजे तो किती वेळा आला, तर तो 10 वेळा आला, बरोबर. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 21 31 41 51 61 71 81 91, बरोबर. यांच्यामध्ये किती वेळा येतोय तो, जर तुम्ही प्रत्येक वेळेला 21 पासून 91 पर्यंत गेलात तर 21 पासून 91 पर्यंत प्रत्येकामध्ये 1 1 आहे. त्यामुळे साहजिकच तो किती वेळा असणार आहे, तर हे लक्षात येईल तुमच्या की 21 मध्ये 1, 31 2, त्यानंतर 41 3, किंवा तुम्ही इथे वजाबाकी करू शकता. 41 3, 51 4, 61 5, 71 6, 81 7 आणि 91 8, बरोबर. हा 8 झाला. आणि सरते शेवटी 100 मध्ये 1 1 असेल. त्यामुळे एकूण किती वेळा 1 येतो, तर 10 आणि 2 12, 12 आणि 8 20, 20 आणि 1 21. यामध्ये हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की 21 हा जो अंक आहे, 1 हा अंक आहे तो 21 वेळा येतो. 1 हा अंक जो आहे तो किती वेळा येतो, 21 वेळा. याच्याशी संबंधित आणखी काही प्रश्न आपण पुढील प्रश्नपत्रिकामध्ये पण बघणार आहे. फक्त आता एक बद्दल लक्षात असू द्या की तो किती वेळा येतो, 21 वेळा. पुढे 1 2 3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. आता याच्यामध्ये समजून घ्या की पहिल्यांदा ह्या संख्या कशा तयार होत आहेत. समजा पहिली 1 2 3 झाली तर परत काय करणार आहे आपण, 1 3 2 असेल, बरोबर. परत समजा 2 नी सुरू झाली तर काय असणार आहे, 2 1 3 असेल, किंवा 2 3 1 असेल. परत 3 नी सुरू झाली तर 3 1 2 असेल, किंवा 3 2 1 असेल. ह्या किती संख्या झाल्या, एकूण 6 संख्या. अर्थात ते कमी अंक आहेत म्हणून आपण 6 संख्या तयार होतात हे सांगू शकतो. पण ह्या 6 संख्या तयार कशा होतात लक्षात ठेवा की या ठिकाणी जर समजा तुम्हाला असं विचारलं 1 2 3 4 5 अंक आहेत तर मग त्या 5 संख्या बनवून आपल्याला खूप हेक्टिक असणार आहे. तर अशा वेळेला लक्षात ठेवायचं, जर 3 अंक आहेत तर त्यापासून तयार होणाऱ्या संख्या 1 अंक असेल तर तयार होणारी संख्या 1 फॅक्टोरियल असते. 2 अंक असतील तर तयार होणारी संख्या 2 फॅक्टोरियल असते.
3 अंक असतील तर तयार होणारी संख्या 3 फॅक्टोरियल असते. 4 अंक असतील तर 4 फॅक्टोरियल असते. 5 अंक असतील तर 5 फॅक्टोरियल असते. अंक एकदाच वापरायचे, त्यामुळे लक्षात ठेवायचं त्यावेळेला हे सूत्र वापरतो. 1 फॅक्टोरियल याचा अर्थ 1. आता फॅक्टोरियल म्हणजे काय तर लक्षात ठेवा, 1 फॅक्टोरियल याचा अर्थ 1. 2 फॅक्टोरियल याचा अर्थ 1 गुणिले 2. 3 फॅक्टोरियल याचा अर्थ 1 गुणिले 2 गुणिले 3. तुमच्या लक्षात येईल बेत्रिक 6 उत्तर आलं तुमचं. बरोबर. समजा 4 अंक असतील तर काय होणार आहे, 1 गुणिले 2, 4 पर्यंतचा गुणाकार. 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4. किती संख्या तयार होतील, 4 अंक असतील तर 24 संख्या तयार होतील. 4 अंक असतील तर 24 संख्या तयार होतील. 5 अंक असतील तर काय होणार आहे, 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5. 24 पंचा 120 संख्या तयार होतील. नक्की लक्षात येत आहे. म्हणजेच याप्रमाणे किती, समजा जास्तीत जास्त किती अंक असू शकणार आहेत, 9 असतील, 10 असतील, ते अंक वापरून तुम्हाला संख्या करायची आहे. म्हणजे अगदी 10 फॅक्टोरियल पर्यंतच्या किमती तुम्हाला सहज काढता येतात. त्यामुळे कितीही मोठा प्रश्न आला तरी या सूत्राने आपल्याला सोडवता येतो. फक्त इथे लक्षात असू द्या, 1 फॅक्टोरियल याचा अर्थ काय होतो, 1. 2 फॅक्टोरियल म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं, जेवढ्या संख्या तिथपर्यंत गुणाकार करत जायचं. 4 संख्या तर 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4. 5 संख्या तर 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5. याप्रमाणे आपल्याला तो गुणाकार करत जायचा आहे. तर अशा पद्धतीने याचं उत्तर तुमचं किती असणार आहे, 6 असणार आहे. जर 4 संख्या असत्या तर उत्तर 24 असतं. 5 संख्या असत्या तर 120 असतं. 6 संख्या असत्या तर 720 असतं. त्याप्रमाणे ते पुढे वाढत गेलं असतं. तर इथपर्यंतचा भाग तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल. याचा आज आपण पहिले 20 प्रश्न पाहिलेले आहेत. पुढच्या भागामध्ये आपण लगेचच्या भागामध्ये उरलेले 20 प्रश्न, त्याच्या पुढच्या भागामध्ये उरलेले 20 प्रश्न. पण आज या 20 प्रश्नांची अतिशय चांगली तयारी करा आणि हमखास लक्षात ठेवा, याच पॅटर्नचे प्रश्न विचारले जातात. फक्त प्रश्नांच्या मधल्या काही वेळेला संख्या बदलतात. संख्या बदलतात म्हणजे काय, जसं आता मी म्हटलं की 1 2 3 हे अंक, तर इथे 1 2 3 4 हे अंक येतील. 1 2 3 4 5 हे अंक येतील. बरोबर. किंवा मगाशी आपण पाहिलं होतं 1 ते 100 या संख्येत किती वेळा 1 येतात, परत विचारतील किती वेळा 2 येतात, किती वेळा 3 येतात. त्यामुळे या उदाहरणांचा सराव अतिशय चांगल्या पद्धतीने करा. यापैकीच उदाहरणं तुम्हाला परीक्षेला विचारली जातात. याच स्वरूपाची उदाहरणं विचारली जातात. आज या 20ही प्रश्नांचा अतिशय चांगल्या पद्धतीने सराव करा. काही शंका असेल तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुमच्या सर्व शंकांचं निश्चित निरसन करेन. धन्यवाद.